नमस्कार मित्रांनो, माझे नाव अशोक आहे. मी शिकण्यात खूप हुशार होतो. मी शाळेत नेहमी पहिल्या क्रमांकाने पास व्हायचो. पण जीवनातील परीक्षेत मी पास झालो नाही. सांगायला तर माझे लग्न माझ्या मालकाच्या मुलीशी झाले होते. पण त्यांच्याकडे कामाला होतो आणि मी कामात सुद्धा हुशार होतो. म्हणून मालकाने माझे लग्न त्यांच्या मुलीशी लावून दिले. मी माझ्या मालकिणीचा नवरा होतो. पण ती बाई मला तिच्या भोवती फिरू सुद्धा देत नव्हती. जेव्हा मी माझ्या पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचो, तेव्हा माझी बायको मला शिव्या द्यायची आणि मला माझ्या स्टेटसची आठवण करून द्यायची. ती म्हणायची, "तू माझा नवरा नाहीस. तू फक्त माझ्या आईवडिलांचा जावई आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझा नवरा कधीच होऊ शकत नाही. तू फक्त माझ्यासाठी एक नोकरच राहशील." जेव्हा ती असं बोलायची, तेव्हा मला मनात खूप त्रास व्हायचा. पण नशिबाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही. आज संध्याकाळी ती कादंबरी वाचत होती. कादंबरी वाचताना तिचे लक्ष माझ्याकडे गेले. तिने मला हातवारे करून बोलावले व सांगू लागली की माझ्यासाठी एक ग्लास पाणी आण. मी हो बोललो आणि स्वयंपाकघरात गेलो आणि मी माझ्या बायकोसाठी पाण्याचा ग्लास भरून आणला. आज माझी बायको खूप सुंदर दिसत होती. माझी तिच्याशी खूप बोलण्याची इच्छा होत होती. पण मी माझ्या बायकोच्या नजरेत फक्त एक नोकर होतो. पण आज माझे मन खूप बेचैन झाले होते. जेव्हा मी तिच्या जवळ गेलो, तेव्हा माझ्या पत्नीने मला जोरात ढकलले आणि ती म्हणाली, "माझ्या खोलीतून निघून जा. तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करण्याची?" पण मला आज खूप राग आला. माझा तिच्यावर पूर्ण अधिकार होता, कारण ती माझी बायको होती. मग मी उठलो आणि तिला गालावर एक चापट मारली आणि तिला पलंगावर ढकलून दिले. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. माझ्या आईवडिलांना 10 वर्षे मूलबाळ होत नव्हते. ते प्रत्येक देवाच्या दारी नवस करत होते. मग काही दिवसांनी देवाने त्यांना एक मूल दिले. माझे आईवडील खूप आनंदित होते. त्यांचा आनंदाचा काही ठिकाणच नव्हता. त्यांनी मला एक सरकारी शाळेत शिकण्यासाठी टाकले, कारण माझे वडील एवढेही श्रीमंत नव्हते. ते एका साखर कारखान्यात कामाला होते. मी शाळेत खूप मन लावून अभ्यास करत होतो, कारण मला एक मोठा माणूस बनायचे होते आणि माझ्या आईवडिलांचे नाव मोठे करायचे होते. शाळेतही सगळे शिक्षक माझ्यावर खूप खुश होते, कारण दरवर्षी मी प्रथम क्रमांकाने पास व्हायचो. हळूहळू मी मोठा होऊ लागलो. वयाच्या 20व्या वर्षी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. माझे वडील आता खूप वयस्कर झाले होते. मला माझ्या वडिलांसाठी काम करायचे होते. मला इच्छा होती की आता माझ्या वडिलांनी घरी आराम करावा आणि मी काम करून माझ्या आईवडिलांची काळजी घ्यावी. मी काम शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलो आणि 2-3 कंपनीत इंटरव्ह्यू दिला. पण दुर्दैवाने मला कोणत्याही कंपनीत काम मिळाले नाही. मी जे शिक्षण घेतलं होतं त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मी ज्या पदाकरिता नोकरी मागण्यासाठी गेलो, त्या कंपनीत मला लाच द्यावी लागत होती. मला कंपनी मालकाने "तुम्ही आमच्यासाठी काय काम करू शकता?" हे न विचारता असे विचारले की "तुम्ही आम्हाला या पदासाठी किती पैसे देऊ शकतात?" मी विचारात पडलो. मी तर एक गरीब मुलगा आहे आणि ही नोकरी मिळवण्यासाठी मी यांना लाच का देऊ? माझ्याकडे तर इतके पैसेही नाहीत की मी जेणेकरून यांना ते पैसे देऊन ती नोकरी मिळवू शकेल. मी गुपचूप माझे कागदपत्र उचलले आणि त्या कंपनीच्या बाहेर निघून गेलो. त्या कंपनीच्या बाहेर गेल्यावर मी एका झाडाच्या सावलीखाली बसलो. त्यानंतर तिथे एक दुकान होते. मी दुकानात गेलो, पाण्याची बाटली घेतली आणि पाणी पीत पायी घरी निघून गेलो. घरी आल्यावर मी माझ्या खोलीत जाऊन गप्प बसलो. मला माझे कागदपत्र पाहून खूप संताप येत होता. या अभ्यासाचा काय फायदा? मी शाळेत इतका अभ्यास केला, प्रत्येक वेळेस मी प्रथम क्रमांक मिळवला, तरीही कुठल्या कंपनीत मला नोकरी मिळत नाही, हा विचार मी करत होतो. तितक्यात माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, "अशोक बेटा, काळजी करू नकोस. एक दिवस तुला खूप चांगली नोकरी मिळेल. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. देव तुला बघतोय. एक दिवस नक्कीच यश मिळेल."
आई मला खूप धीर देत होती. आईचा इतका विश्वास पाहून मी दुसऱ्या दिवशी परत नोकरीच्या शोधात निघालो. मला नोकरी मिळेल या आशेने मी इकडे तिकडे फिरत राहिलो, पण मला नोकरी मिळत नव्हती आणि मी खूप थकलो होतो. म्हणून मी माझ्या वडिलांकडे आलो आणि म्हणालो, बाबा, मला नाही वाटत मला कुठल्या कंपनीत नोकरी मिळेल. बाबा म्हणाले, बेटा, अशी हिंमत हारू नकोस. हिंमत धर. बघ, तुला एक दिवस नक्कीच नोकरी मिळेल. बाबांनी मला धीर दिला. आईसुद्धा मला आश्वासन द्यायची. पण आता मी आशा सोडून दिली होती. बाबांना स्पष्टपणे सांगितले की मी ज्याही कंपनीत जातो त्या कंपनीत गेल्यावर लाचखोरीची चर्चा होते आणि मला विचारले जाते की तुम्ही इथे कोणाला ओळखता का? तर मला सांगा, या कामासाठी तुम्ही किती पैसे देऊ शकता? बाबा, मला सांगा, अशी नोकरी मिळते का? माझे शिक्षण आणि माझ्या पदवीचा काहीही उपयोग नाही का? माझे वडील म्हणतात, नाही बेटा, असे म्हणू नको. तुझे शिक्षण आणि पदवी तुला पुढे नक्कीच उपयोगी पडेल. प्रेरणादायी राहा. पण मी बाबांना सांगितले होते की आता मी फक्त कारखान्यात मजूर म्हणून काम करेन. जे काही पैसे मिळतील त्यात मी जगेन. कदाचित मजूर म्हणून काम करणे आमच्या नशिबात लिहिले आहे. असे बोलून मी माझ्या खोलीत गेलो आणि रात्रभर विचार करत राहिलो. मला कळालेच नाही की सकाळ कधी झाली. सकाळी 10च्या सुमारास मला एका कंपनीचा फोन आला. मी नाश्ता न करता लगेच तयार झालो आणि मुलाखतीला गेलो. त्या ठिकाणी खूप गर्दी होती. मी रिसेप्शनला सांगितले की मला मुलाखतीसाठी फोन आला होता. मला मुलाखतीसाठी बोलावले आहे. त्यावेळेस तो म्हणाला, जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा तुम्हाला ते आत बोलवतील. मी जाऊन खुर्चीवर आरामात बसलो आणि माझी कागदपत्रे पाहायला लागलो. मी विचार करत होतो की मला मुलाखतीच्या वेळेस काय विचारले जाईल. तेवढ्यात मला आत बोलावण्यात आले. मी लगेच उठलो आणि आत जाण्यास निघालो. मी गेलो तेव्हा माझ्यासमोर एक अतिशय सुंदर मुलगी बसलेली दिसली, जी खूप सुंदर होती आणि तिच्या हातात ज्यूसचा ग्लास होता आणि तिच्या शेजारी एक 50-60 वर्षाचा माणूस बसला होता. मी माझी फाईल त्या सुंदर मुलीला दिली आणि ती माझी फाईल पाहू लागली. मग तिने ती फाईल तिच्या शेजारच्या माणसाकडे दिली. मी विचार करत होतो की हे दोघेच माझी मुलाखत घेणार आहेत का? त्या मुलीने मला विचारलं की तुमची उंची किती आहे? मी चकित झालो आणि विचार करू लागलो की या नोकरीसाठी माझी हाईट का विचारत आहे. तरीही मी सांगितले की माझी उंची 6 फूट 2 इंच आहे. मी खूप उंच होतो आणि माझे वय 21 वर्षे होते. तो माणूस माझ्याकडे पाहून हसला आणि त्याच्या शेजारी असलेल्या मुलीला काही देणं घेणंही नव्हतं. ती तिचा मोबाईल बघण्यात मग्न होती. तो माणूस म्हणाला, तुम्ही बाहेर जाऊ शकता. तुम्हाला पुन्हा बोलावले जाईल. बाहेर जा आणि थांबा. मी बाहेर आलो आणि पुन्हा बसलो आणि विचार करू लागलो, काय निर्णय घेतला जाईल, मला काय उत्तर मिळेल. मग काही वेळाने मला बोलावले जाते आणि तो माणूस माझ्याकडे हात पुढे करतो आणि मला अभिनंदन म्हणतो आणि तुझी नोकरी पक्की झाली आहे. उद्यापासून कामाला ये. मी खूप आनंदित झालो. मी कंपनीतून बाहेर निघालो आणि लगेच मिठाईच्या दुकानात गेलो. मिठाई घेतली आणि घराकडे निघालो. घरी गेल्यावर मी माझ्या आईवडिलांना हाक मारली आणि दोघेही बाहेर आले. त्यांना मी मिठाई दिली आणि म्हणालो की तुमच्या आशीर्वादामुळे मला नोकरी मिळाली आहे. माझे आईवडील खूप खुश झाले. मी माझ्या आईवडिलांना सांगितले की मला उद्यापासूनच कामावर जायचे आहे. मग आम्ही सर्वजण एकत्र जेवायला बसलो. जेवण झाल्यावर माझ्या रूममध्ये गेलो. आज मला खूप आनंद झाला आहे. आज मी इतका आनंदी होतो की मला झोप येत नव्हती. मी सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन तयार झालो, पण मी निराश झालो कारण माझ्याकडे चांगले बूट आणि ऑफिसला जायला चांगले कपडे नव्हते. विचार करू लागलो की त्यांनी मला अशा अवस्थेत पाहिले तर. मी मनात विचार आणला की गरीब माणसाला काय कोणी विचारेल. जाऊ द्या, कोणी काहीही म्हणा. मी माझे जुने कपडे घातले आणि वडिलांकडे आलो. वडिलांनी मला सांगितलं की बेटा, आजचा दिवस तू सांभाळून घे.
माझा उद्या पगार झाला की मी तुला नवीन बूट आणि कपडे घेऊन देईल. मी म्हणालो ठीक आहे. मी 1 तास लवकर निघालो होतो, कारण मला बसने जायचे होते. ऑफिसला जाण्यासाठी मी बस पकडली आणि ऑफिसला पोहोचलो. तर ऑफिस खूप छान होते आणि मी अर्धा तास आधी पोहोचलो होतो. एवढा मोठा हॉल होता, बरेच लोक होते आणि हळूहळू संपूर्ण हॉल भरला होता. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होते. आज मला पहिला दिवस होता. शिपाई माझ्याकडे आला आणि म्हणाला, अशोक तुम्हीच आहे का? सरांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावले आहे. मी कॅबिनमध्ये गेलो आणि तिथे कॅबिनमध्ये मॅनेजर होते. मॅनेजराने मला एक प्रोजेक्ट दिला. मी ते सगळं समजून घेतलं आणि माझ्या केबिनमध्ये जाऊन प्रोजेक्ट काम करण्यासाठी बसलो. मी या प्रोजेक्टमध्ये माझे मन आणि आत्मा ओतला आणि हा प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर मॅनेजरला जाऊन दिला. जेव्हा मॅनेजरने माझा प्रोजेक्ट बघितला, तो माझ्यावर खूप खुश झाला. तो म्हणाला, अशोक, तू खूप हुशार आहेस. खूप प्रामाणिकपणे आणि खूप चांगला प्रोजेक्ट पूर्ण केला आहे आणि तू आयुष्यात खूप पुढे जाशील. मी असेच काम करत राहिलो. जवळपास 6 महिने झाले होते आणि या 6 महिन्यात मॅनेजर माझ्यावर खूप खुश होते. आणि एके दिवशी मी मॅनेजरच्या केबिन समोरून जात होतो. मॅनेजर कोणाशी तरी फोनवर बोलत होते. ते म्हणाले की सर, अशोक खरोखर खूप चांगला मुलगा आहे. मी त्याला 6 महिन्यात जितके प्रोजेक्ट दिले ते त्याने खूप इमानदारीने पूर्ण केले. खरंच तुम्ही योग्यतासाठी. मी फक्त योग्यतासाठी एवढंच ऐकू शकलो. पुढे तो काय बोलणार होता, ही योग्यता कोण होती आणि योग्यताचा माझ्याशी काय संबंध, हे मी ऐकूच शकलो नाही आणि मी माझ्या कामात व्यस्त झालो. एक दिवस माझ्या आजूबाजूची मुलं बोलत होती की आज या कंपनीचा मालक येणार आहे. कंपनीच्या मालकाला मी कधीच भेटलो नव्हतो. जेव्हा मी पहिल्यांदा मुलाखतीला आलो होतो तेव्हा ती सुंदर मुलगी होती आणि तिच्या बाजूला एक माणूस बसलेला होता. त्या दोघांनी माझी मुलाखत घेतली होती. मी त्या दोघांना या कंपनीत आधी कधीच पाहिले नाही. काही वेळाने मला दिसले की मॅनेजर त्या माणसाच्या आजूबाजू फिरत होता आणि तो त्या माणसाच्या मागोमागे केबिनमध्ये गेला. मी जवळच उभ्या असलेल्या एका मुलाला विचारले की हा माणूस कोण आहे. तो म्हणाला, तू यांना ओळखत नाही? अरे, हे या कंपनीचे मालक आहेत. मी आश्चर्यचकित झालो की एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक असून यांनी माझी मुलाखत घेतली होती. अर्ध्या तासानंतर मला बोलावण्यात आले. मी खूप घाबरलो होतो की मला आज का बोलावले आहे. मी हा विचार करू लागलो. मी आत गेल्यावर मला बसायला सांगितले, पण त्यांनी मला पुढे एक गोष्ट सांगितली आणि मी ते ऐकून एकदम आश्चर्यचकित झालो. त्यांनी मला विचारले की तुमचे लग्न झाले आहे का? मी त्यांना म्हणालो की नाही, माझे लग्न अजून झाले नाही. मी अजून लग्नाचा विचारही केला नाही. आई बाबा म्हणतात की आधी मी यशस्वी व्हायला पाहिजे. मी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. नंतर चांगली मुलगी पाहून तिच्याशी लग्न करेल. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला लग्न झाल्यावरही तुमच्या आईवडिलांसोबत राहायचे आहे का? मी म्हणालो, हो सर, मी माझ्या आईवडिलांचा एकटा मुलगा आहे. माझ्यानंतर त्यांना पाहायला दुसरे कोणीही नाही. मी त्यांना सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आणि ते मला असे प्रश्न का विचारत होते, हा विचार मी करू लागलो. आणि ते काहीतरी विचार करत होते व मला जाण्यास सांगितले. मी माझ्या कामावर परतलो आणि हळूहळू वेळ असाच जात होता. मग काही दिवसानंतर त्यांनी मला बोलावले. तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि ते मला म्हणाले, बेटा, तुझे संस्कार खूप चांगले आहेत. मला तुझ्या पालकांना भेटायचे आहे. त्यांनी तुला खूप चांगले वाढवले आहे. तू तुझ्या आईवडिलांना कधी भेटवणार आहेस? साहेब हे बोलले तेव्हा मी खूप नर्वस झालो होतो, कारण मी खूप गरीब मुलगा होतो आणि माझे आईवडीलही साधारण आहेत. आमचं घरही खूप छोटं होतं आणि एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक, मी त्याला माझ्या छोट्याशा घरात कसं घेऊन जाऊ? मी माझं बोलणं पूर्ण करण्या अगोदरच सर मला म्हणाले की मला तुझ्याबद्दल सगळं काही माहीत आहे. तुला लाज वाटायची गरज नाही. तू मला तुझ्यासारखाच समज.
तू मला तुझ्या घरी नेऊ शकत नाहीस तर काही हरकत नाही. तू तुझ्या पालकांना माझ्या घरी घेऊन येऊ शकतो. आत्ताच घेऊन ये. मी होकार दिला आणि माझ्या आईवडिलांना घेऊन आलो. ते म्हणाले, आता तुमच्या आईवडिलांशी ओळख करून द्या. त्यांच्यात अजिबात उद्धटपणा नव्हता. एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असूनही त्यांना कसलाही गर्व नव्हता. काही दिवसानंतर मी माझ्या आईवडिलांना त्यांच्या घरी घेऊन गेलो. घरात गेल्यावर मालक सोफ्यावर बसले होते. त्यांना पाहून मी थोडा घाबरलो. ते म्हणाले, या बसा. आम्ही जाऊन सोफ्यावर बसलो. आमच्यासमोर खाण्यासाठी खूप छान छान पदार्थ ठेवले होते. मालक म्हणाले की अशोक, आईवडिलांना काहीतरी खायला द्या. तुम्हाला अजून काही हवे असेल तर सांगा. मी म्हणालो, नाही सर, मला आता काही नको. त्यांनी माझ्या आईवडिलांना जे सांगितलं ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. माझ्या आईवडिलांना म्हणाले, तुमचा मुलगा खूप संस्कारी मुलगा आहे. मला अशोक खूप आवडतो. तुम्ही त्याला खूप छान वाढवलं आहे. मला एक मुलगी आहे, योगिता, आणि मी तिच्यासाठी मुलगा शोधत आहे. मला अशोकसोबत माझ्या मुलीचे लग्न करायचे आहे. हे ऐकून माझे आईवडीलही एकमेकांकडे बघू लागले की एवढ्या मोठ्या घराची मुलगी आज आपल्या घराची सून कशी होईल. मी विचारात पडलो होतो. मी आजपर्यंत माझ्या मालकाच्या मुलीला पाहिले नव्हते. जेव्हा मालक आपल्या मुलीला बोलावतात तेव्हा मी तिला पाहून आश्चर्यचकित झालो. ही तीच मुलगी होती जी पहिल्या दिवशी माझी मुलाखत घेण्यासाठी आली होती. मालक म्हणाले, ही माझी मुलगी आहे. माझा तिच्यात खूप जीव आहे आणि मी माझ्या मुलीसाठी तुझ्यासारखा मुलगा शोधत आहे. तुमचा मुलगा खूप प्रामाणिक आणि खूप मेहनती आहे. मला तुमच्याबद्दल सगळं काही माहिती आहे. मी तुमच्यासमोर हात जोडून सांगतो, माझ्या मुलीसाठी हे नाते स्वीकारा. मला नाकारू नका. मला फक्त एवढीच इच्छा आहे की तुमच्या मुलाने माझ्या मुलीशी लग्न करावे आणि जावई म्हणून माझ्या घरी राहावे. मालकाचे असे हात जोडून विनवणी करणे माझ्या आई-बाबांना खूप वाईट वाटत होतं. एवढ्या मोठ्या घराचा माणूस हात जोडून लग्नासाठी होकार मागत होता. माझ्या आईवडिलांनी एकमेकांकडे बघितले आणि होकार दिला. त्यांनी मला एका शब्दानेही विचारलं नाही. मालकाने मिठाई मागवली आणि आम्हाला खायला दिली. मी एकही शब्द बोललो नाही, कारण माझ्या आईवडिलांनी होकार दिला होता. मी माझ्या आईवडिलांना घरी घेऊन आलो. घरी गेल्यावर मी आरडाओरडा करू लागलो की मी माझ्या आईवडिलांचा एकमेव आधार आहे. ते हे कसे करू शकतात? मी माझ्या आईवडिलांना सोडून त्यांचा जावई म्हणून कसा राहू शकतो? पण बाबा आणि आई म्हणाले, बेटा, आम्ही तुझे आहोत. आणि आई वडील त्यांच्या मुलांचे सुख पाहतात. आम्हाला वाटते की तू त्यांच्या मुलीशी लग्न करावे आणि तुझ्या आयुष्यात जे काही करायचं आहे ते साध्य कर. यशाच्या उंचीवर जा. आणि आम्ही तुला कुठे सांगतोय की तू आमच्यापासून दूर जाशील. तू आम्हाला भेटायला येत राहा. आम्हाला फक्त तुला आनंदी आणि यशस्वी पाहायचं आहे. मी लग्नासाठी तयार झालो. आमचे लग्न खूप जोरदार झाले. आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. योगिता नवरी बनून बसली होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला पाहिले. ती खूप सुंदर दिसत होती. मी जसाही तिला हात लावला तिने मला जमिनीवर ढकलले आणि माझ्यावर ओरडत म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करण्याची? तू फक्त एक नौकर आहेस. तू माझा नवरा नाहीस आणि तू कधीही माझा नवरा बनू शकत नाही. मी माझ्या वडिलांसाठी तुला स्वीकारले आहे. माझ्या वडिलांवर माझे खूप प्रेम आहे. ते आता वयोवृद्ध झाले आहेत आणि आजारी आहेत. जर त्यांना काही झालं तर मी सहन करू शकत नाही. त्यांच्या आनंदासाठी मी तुझ्याशी लग्न केलं आहे. तू माझ्याकडे काहीही अपेक्षा ठेवू नकोस. तिचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी खोलीतून बाहेर निघत असताना तिने मला थांबवले आणि म्हणाली, जे काही आपल्यात झाले ते माझ्या वडिलांना माहीत होता कामा नये. तू या खोलीत झोप. मी बेडवर झोपते, तू सोफ्यावर झोप. मी शांतपणे सोफ्यावर जाऊन झोपलो. मला योगिताची काहीच तक्रार नव्हती. मी फक्त एक नौकर आहे. ती एवढ्या मोठ्या घराची मुलगी.
एका मोठ्या कंपनीची मालकीण होती आणि मी एक गरीब मुलगा होतो. आता माझे जीवन पूर्णपणे बदलले होते. मी सकाळी लवकर उठून ऑफिसला जायचो. ऑफिसमधून आल्यावर माझी बायको माझ्यासोबत एक नोकरसारखाच व्यवहार करायची. ती मला पाणी आणायला सांगायची, तर कधी जेवण आणायला. घरात भरपूर नोकर होते, तरी देखील ती मला कामे सांगत. मीही शांतपणे सगळं तिचे कामं करत होतो. बघता बघता आता 8 महिने होऊन गेले. अचानक मालकाची तब्येत जास्त खराब झाली. त्यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, माझ्या मुलीने आजपर्यंत तुला तिच्या जवळ येऊ दिले नाही. ती खूप जिद्दी आहे. तू विचार करत असशील की मी तुला कुठल्या कर्माची शिक्षा दिली आहे, की मी तुझ्याशी आपल्या मुलीचे लग्न केले. पण माझी काही लाचारी होती. तिचा घमंड तू एवढ्या सहजासहजी तोडू शकत नाही. बेटा, मी तुझ्यासोबत काही चुकीचे केले नाही किंवा तुला कोणत्याही प्रकारची शिक्षा देण्याचा प्रयत्नही केला नाही. तू नक्कीच मला दोष देत असशील की का म्हणून मी तुझे लग्न माझ्या मुलीशी करून दिले. पण यात माझी चूक नाही, कारण माझी मुलगी अशा मुलाशी लग्न करणार होती की ज्याला फक्त पैशांचा लोभ होता. त्याला फक्त माझी प्रॉपर्टी हवी होती. म्हणूनच मला असे करावे लागले. माझ्या मुलीवर त्याचे प्रेम नव्हते. तिच्याशी लग्न करून त्याने तिच्या आयुष्याचे नुकसान केले असते. म्हणूनच मी हा पाऊल उचलला, कारण माझ्याकडे आता जास्त वेळही नव्हता. मी तुला फक्त एवढेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की एका पतीने आपल्या पत्नीशी कसे वागावे हे तुलाच ठरवायचे आहे, की तिला कशा प्रकारे योग्य मार्गावर आणावे. आणि एवढे बोलून त्यांचा श्वास बंद झाला. माझ्या सासऱ्यांना मला जे काही सांगायचे होते आता मला चांगल्याच प्रकारे समजले होते. त्यांची अशी इच्छा होती की मी त्यांच्या मुलीला म्हणजेच योगिताला सुधारण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू वेळ असाच निघू लागला आणि बघता बघता 1 महिना निघून गेला. या 1 महिन्यात ती खूप उदास राहत असे आणि मी तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागलो. एके दिवशी मी विनोदातच तिला काहीतरी बोललो आणि ती जोरात हसू लागली आणि हसता हसताच पुन्हा रडू लागली. त्यावेळी मला असे वाटले की मी तिला मिठी मारावी, जवळ घ्यावे. तिची समज घालण्यासाठी मी जसाही तिच्या जवळ गेलो, तिने मला धक्का दिला आणि हे पाहून आता मला खूप राग येत होता. त्यावेळी मला असे वाटले की मी रागाच्या भरात तिचे काहीतरी करून बसेल, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. हळूहळू वेळ निघत गेला, पण योगिता अजूनही सुधारण्याचा प्रयत्न करत नव्हती. तिला अजूनही स्वतःवर खूप गर्व होता. आज ती घराच्या बाल्कनीत बसून पुस्तक वाचत होती. तिने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. त्या साडीत ती खूप सुंदर दिसत होती. तिला पाहून आज मी माझे भान हरपलो होतो. आज मला असे वाटत होते की मी आज सर्व हद्द पार करणार आहे. योगिता बाल्कनीतून उठून तिच्या रूममध्ये गेली आणि तिने मला पाणी आणण्यास सांगितले. तिच्या सांगण्याप्रमाणे मी पाण्याची बाटली भरली आणि तिच्या रूममध्ये नेऊन ठेवली आणि माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो. तिचे वडील वारल्यापासून मी दुसऱ्या रूममध्ये झोपू लागलो होतो, पण आज तिला अशा रूपात पाहून माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम जागृत झाले होते. माझ्या मनातून असा आवाज येऊ लागला की ती तुझी पत्नी आहे, तू तिच्यासोबत काहीही करू शकतो. आणि याच विचाराने मी तिच्या जवळ गेलो. तर आजही तिने माझा अपमान केला, मला धक्का दिला. योगिताने आज पुन्हा मला माझी अवकात दाखवली होती. ती मला म्हणाली की तुझ्या हद्दीत राहा. तू एक नोकर आहेस तर नोकरसारखाच राहा. तुझी मर्यादा विसरू नको. तू फक्त माझ्या वडिलांचा जावई होतास. आता ते या जगात नाही. आता तू माझा कोणीच नाही. तर तुझ्यासाठी हेच योग्य आहे की तू आता येथून निघून जा. मला तुझी गरज नाही. पण आज मी तिचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. मीही तिला धक्का दिला आणि तिच्यासोबत जबरदस्ती केली. तिने मला विरोध करण्याचा प्रयत्न केला. ती ओरडत होती आणि मला म्हणत होती की तू माझा कोणीच नाही. पण मी तिचे काहीही ऐकले नाही. आज मला जे करायचे होते ते मी केलेच. तिने मला एक थाप मारली आणि माझ्यावर राग करू लागली. रागाच्या भरात ती रडू लागली. मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. मला तिच्यासोबत काहीही वाईट करायचे नव्हते,
पण देव जाणे आज मला काय झाले होते. माझे तिच्यावर खूप प्रेम होते. तिने रडून रडून स्वतःला त्रास करून घेतला आणि मला म्हणाली की माझे वडील नाहीत तर तूही माझा फायदा घेतला आहे. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, तिची माफीही मागितली, पण तिने मला माफ केले नाही. तिने मला रूमच्या बाहेर काढले आणि दरवाजा बंद करून घेतला. मी खूप वेळा तिच्याकडून माफी मागण्याचा प्रयत्न केला. मी तिला म्हणालो की मी यापुढे तुझा नोकरच बनून राहील. तू जे सांगशील मी तेच करेन. आता यापुढे मी तुझ्याशी असे वागणार नाही. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण तिने माझे काहीही ऐकून घेतले नाही. जेव्हा मी तिला म्हणालो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तेव्हा तिने दरवाजा उघडला आणि तिच्या बेडवर जाऊन बसली. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी तिचा हात पकडून तिची माफी मागत होतो. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती शांत बसली होती. तिला पाहून मला असे वाटत होते की तिच्या डोक्यात वेगळेच काहीतरी चालू आहे. मला खूप काळजी वाटू लागली. मी तेथून उठून माझ्या रूममध्ये गेलो आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण माझ्या डोक्यात असंख्य विचार चालू होते आणि म्हणूनच मला झोपही येत नव्हती. मला असे वाटत होते की जणू काही मी मोठे पापच केले आहे. मी खूप अस्वस्थ झालो. कशी तरी मला झोप लागली. सकाळी उठल्यावर मी तिच्या रूममध्ये गेलो. योगिता गाढ झोपलेली होती. मी किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी नाश्ता बनवला आणि नाश्ता घेऊन तिच्या रूममध्ये गेलो आणि तिला उठवले. ती उठून फ्रेश झाली आणि तिने गुपचूप नाश्ता करून घेतला. ती काहीही बोलली नाही. मीही तयारी करून ऑफिसला निघून गेलो. अशा प्रकारे दिवसाआड दिवस निघत गेले. आता 1 महिना झाला होता. योगिता 1 महिन्यापासून माझ्याशी एक शब्दही बोलली नव्हती. एके दिवशी अचानक तिला चक्कर आले आणि ती खाली पडली. मी पटकन जाऊन तिला उचलले आणि बेडवर टाकले आणि डॉक्टरांना घरीच बोलावले. मी खूप घाबरलो होतो. डॉक्टरांनी तिला चेक केले आणि मला म्हणाले की काळजी करू नकोस. तुमची पत्नी प्रेग्नेंट आहे. ती आई होणार आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. पण योगिता जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा ती डॉक्टरांना विचारू लागते की मला काय झाले आहे. डॉक्टर तिलाही सांगतात की तू आई होणार आहे. हे ऐकून तिला माझ्यावर जास्तच राग येतो. मी तिला समज घालण्याचा प्रयत्न करतो, पण ती माझ्याशी काहीही बोलत नाही. आता मी योगिताची आधीपेक्षा जास्त काळजी घेतो. घरात अनेक नोकर होते, पण मी स्वतः तिची काळजी घेत असे. तिला हव्या त्या गोष्टी मी तिला आणून देत असे. ती माझ्याशी कधीही बोलली नाही, पण आता तिच्या वागण्यात बदल दिसत होता. हळूहळू आता वेळ निघत होती. तिचे 9 महिनेही पूर्ण झाले होते. एके दिवशी अचानक योगिताची तब्येत खूप बिघडली. मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलो. थोड्याच वेळात हॉस्पिटलमधील नर्स मला म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे. हे ऐकून मला खूप आनंद होतो. हॉस्पिटलमध्ये माझे आई बाबाही होते. त्यांनाही खूप आनंद होतो. मी तिला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये जातो. मला पाहून ती रडू लागते. मी तिला विचारतो की तू का रडत आहेस? तुला तर आनंद व्हायला हवा. बघ आपला मुलगा किती सुंदर आहे. हे ऐकून ती माझ्या गळ्यात पडते, मला मिठी मारते आणि रडू लागते. ती मला म्हणते की अशोक, मला माफ कर. आजपर्यंत मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले आहे. मीही तिची माफी मागतो आणि तिला म्हणतो की मला माफ कर. मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे. हे ऐकून ती मला म्हणते की मी तुझी पत्नी आहे आणि तो तुझा अधिकार आहे. तू काहीही चुकीचे केले नाही. या उलट मी तुझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे. आता या सर्व गोष्टी सोडा. आपण नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करूया तुझ्या आईवडिलांसोबत. तुझे आईवडील माझेही आईवडील आहेत. तिच्या तोंडून हे सर्व ऐकून माझ्या डोळ्यातही अश्रू आले. मीही भावूक झालो. आम्ही दोघांनीही एकमेकांची माफी मागितली आणि आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. तर मित्रांनो, आजची कथा आपल्याला कशी वाटली आणि या कथेबद्दल आपल्याला काय वाटते
हे कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.